बनावट बँक मेसेज, UTR नंबर आणि बाउन्स चेकच्या आधारे 41 लाखांची फसवणूक. 5 नव्या स्विफ्ट डिझायर गाड्या लंपास करणारे दोघे कोतवाली पोलिसांच्या ताब्यात. अहिल्यानगर प्रतिनिधी. अहिल्यानगरातील नामांकित महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह मारुती सुझुकी शोरूमची तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक करून 5 नव्या स्विफ्ट डिझायर परमिट 4 चाकी गाड्या मिळविणाऱ्या 2 भामट्यांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून फसवणुकीत मिळालेल्या 5ही गाड्या पोलिसांनी जप्त करत धडाकेबाज कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जानेवारी 2026 रोजी महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह शिल्पा गार्डन समोरील मारुती सुझुकी शोरूम मधून आरोपी पवन गुरुनाथ पांडव वय वर्ष 38 व संतोष त्रिंबक दळवी वय वर्ष 44 दोघेही राहणार निर्मलनगर सावेडी अहिल्यानगर यांनी एकूण 5 स्विफ्ट डिझायर टी परमिट गाड्यांची खरेदी केली. गाड्यांची किंमत 41 लाख रुपये असल्याचे सांगून आरोपींनी शोरूम व्यवस्थापनाला बनावट बँक ट्रान्सफर मेसेज, बनावट UTR क्रमांक पाठविले आणि संपूर्ण रक्कम भरल्याचा आभास निर्माण केला. त्यानंतर आरोपींनी गाड्यांची डिलिव्हरी घेतली. मात्र प्रत्यक्षात शोरूमच्या खात्यात 1ही रुपया जमा झाला नव्हता. विशेष म्हणजे सर्व गाड्यांची नोंद आरोपी संतोष दळवी यांच्या नावावर करण्यात आली होती. काही दिवसांनी शोरूमच्या लेखी विभागाने विक्री आणि प्राप्त झालेल्या रकमेत तफावत आढळल्याने बँक खात्याची पडताळणी केली. त्यामुळे आरोपींकडून पाठविण्यात आलेले बँक मेसेज आणि UTR क्रमांक पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आरोपींनी पेमेंटच्या नावाखाली दिलेले चेकही खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे बाउन्स झाले. दरम्यान आरोपींनी 5 गाड्यांपैकी 2 गाड्यांची विक्रीही केल्याचे शोरूम व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. वारंवार संपर्क करूनही आरोपींकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शोरूम व्यवस्थापनाने 1 जून 2026 रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री विठ्ठल थोरात यांच्याकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून फसवणुकीत मिळालेल्या 5ही स्विफ्ट डिझायर गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत असून आरोपींनी अशाच प्रकारे इतर ठिकाणीही फसवणूक केली आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत. सदरची घटना जी आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मी ऑटोमोटिव्ह मारुती सुझुकी शोरूम आहे. तर या शोरूमच्या 5 स्विफ्ट डिझायर टी परमिटच्या गाड्या आहेत. यातील हे जे अटकेतील 2 आरोपी आहेत त्या दोघांच्या नावानिशी ही फिर्याद आहे. याच्यामध्ये या लोकांनी बनावट बँक मेसेज तयार केला, त्या शोरूमला पाठवला आणि शोरूमची फसवणूक करून त्या पैसे दिले गेलेले आहेत असं भासवून गाड्या ताब्यात घेतल्या आणि त्यानंतर न वटणारे चेक दिले त्यांना आणि अशा पद्धतीनं दोघांनी मिळून या शोरूमची फसवणूक केली. त्या संदर्भानं 1/6/2026 रोजी गुन्हा दाखल होता. गुन्हा रजिस्टर नंबर 503/2026 आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती तेजश्री थोरात यांनी आणि त्यांच्या पथकाने केले होते. याच्यामध्ये या ज्या फसवणूक करून ताब्यात ठेवलेल्या 5 गाड्या स्विफ्ट डिझायर टी परमिटच्या कोतवाली पोलिसांनी रिकव्हर केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सदरची ही जी कारवाई आहे जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमका सुदर्शन सर, ॲडिशनल SP वैभव कलुवर्मी सर, SDPO टिपरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात मॅडम, त्यांच्या बरोबर सहाय्यक फौजदार सरोदे सुनील भिंगार दिवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दौंड दळवी बोरगे, विजय काळे, संदीप पितळे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, सत्यजित कदम, सूरज कदम, शिरीष तरटे, अतुल कोतकर, रमेश शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, अतुल लाटे, सचिन लोळगे, संकेत धिवर आणि पोलीस अंमलदार पल्लवी रोहकले यांनी केलेले आहे.